रिपोर्ट फेरफार प्रकरणामध्ये आता ते रक्ताचे नमुने कोणाचे हे अद्याप गुलदस्त्यातच आहे। रक्ताचे नमुने देणारा तो नेमका कोण आहे? पोलीस तपास याविषयीचा सुरू आहे। डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर यांनी या प्रकरणामध्ये रक्त बदलले हे समोर आलं, तरी ते नेमके कोणाचे हे मात्र अस्पष्ट आहे। अल्पवयीन मुलाच्या रक्ताऐवजी दुसऱ्याच व्यक्तीच्या रक्ताचे नमुने यावेळी तपासण्यात आलेले आहेत, मात्र हा व्यक्ती नेमका कोण हे अजून समोर आलेलं नाहीये। अग्रवाल यांच्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतल्याचं समोर आलं आणि त्यामुळेच आपण पाहतोय डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर हळनोर हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। मात्र या अल्पवयीन मुलाच्या ऐवजी नेमके कोणाचे रक्ताचे नमुने तपासले गेले हे गुलदस्त्यात आहे। पुणे अपघात प्रकरणामध्ये बल रिपोर्ट फेरफार प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते। रक्त नमुना बदलण्याचा मास्टरमाइंड हा डॉक्टर अजय तावरेच होता असं पोलीस तपासामध्ये उघडकीस आलंय। अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा प्लॅन हा डॉक्टर अजय तावरे यांनीच आरोपीचे वडील विशाल अग्रवालला सुचवल्याची माहिती मिळते। रक्ताचे नमुने बदलल्यास पोलिसांचा तपास भरकटेल आणि पुरावा शिल्लक राहणार नाही असं स्वतः डॉक्टर अजय तावरेनं सांगितल्याची माहिती मिळते। आणि या प्लॅनसाठी विशाल अग्रवाल आणि डॉक्टर अजय तावरे यांच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार ठरला होता का याचा तपास सध्या पोलीस करतायत। आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडनं। अक्षय, आपण पाहतोय पुणे अपघात प्रकरणामध्ये आता वेगवेगळे खुलासे नवीन होत आहेत। यामध्ये ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करण्याचा हा मूळ प्लॅन डॉक्टर अजय तावरेचाच होता असं आता समोर आलेलं आहे। कशा पद्धतीने डॉक्टर अजय तावरेनं हा प्लॅन पूर्ण आखला? निश्चितपणे डॉक्टर अजय तावरे हे ससून रुग्णालयाचे एक वरिष्ठ डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांनीच हा सगळा प्लॅन बनवला होता। त्यांनीच विशाल अग्रवालला या संपूर्ण प्लॅनची माहिती देखील दिली होती, कारण रक्ताचे नमुने बदलले नाहीत तर पुढचा प्लॅन जो आहे तो पूर्ण फसून जाईल अशी स्वतः ग्वाही जी आहे ती तावरे यांनी दिली होती। त्यामुळे तावरे यांनीच डॉक्टर हळनोर जे खरं तर सीएमओ आहेत, जे वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांना हा प्रोसेस जी प्लॅन आहे तो समजवला आणि त्यानंतर डॉक्टर हळनोर यांच्याकडे ज्या अल्पवयीन तरुणाचे रक्ताचे नमुने आले होते ते त्यांनी कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले आणि त्यानंतर एक वेगळ्याच रक्ताचे नमुने जे आहेत ते घेतले आणि ते पुढे लॅबला पाठवले। आता प्रश्न एकच राहतोय की हे रक्ताचे नमुने देणारा व्यक्ती नेमका कोण आहे का? या सगळ्या लॅबोरेटरीमध्ये जे प्रिझर्व्ड ब्लड स्टॉक असतो, जे रक्ताच्या नमुन्याचा साठा असतो, त्याच्यातलं हे रक्त आहे का? किंवा ज्यांनी एखाद्यानी रक्त जे दिलं होतं त्याला काही पैसे दिले आहेत का? याचा सगळा शोध जो आहे तो आता पोलिसांकडून सुरू आहे। निश्चित धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तुमच्याकडे वेळोवेळी अपडेट आम्ही घेत राहणार आहोत। आपण पाहतोय रक्ताचे नमुने बदलण्याचा प्लॅन हा डॉक्टर अजय तावरे याचाच होता।